अमृत रेसिडेन्सीच्या बाजूला असलेल्या केमिकल गोडाऊनला मध्यरात्रीच्या सुमारास भीषण आग. बोईसरच्या सरावली ग्रामपंचायतमधील अमृत रेसिडेन्सीच्या बाजूला असलेल्या केमिकल गोडाऊनला मध्यरात्रीच्या सुमारास भीषण आग लागली आहे. घातक केमिकलची विल्हेवाट लावता न आल्याने केमिकल माफियांनी आग लावल्याचा प्रकार. आगीमुळे अमृत रेसिडेन्सीसह परिसरात राहणारे नागरिक त्रस्त. सरावली ग्रामपंचायत हद्दीत बेकायदेशीररित्या घातक केमिकलची साठवणूक केली जात असलेल्या गोडाऊनला आग लागली आहे. अग्निशमन दलाच्या 5 गाड्यांना पहाटे उशिरा आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश आले. बोईसर तारापूर MIDC मधील केमिकल माफियांचा परिसरात राहणाऱ्या नागरिकांच्या जीवाशी खेळ होत आहे. काय नाही, आग म्हणजे ना एकदम आम्हाला डेंजरस आहे. एवढी डेंजरस आग होती ना की विचारायला नको. मग आम्ही सडनली लगेच आम्हाला जास्त लक्षात आलं तसं आम्ही फायर ब्रिगेडला फोन केला. हा नेमका आगीचा लागण्याचा प्रकार काय? प्रकार म्हणजे हा केमिकलच आहे आणि त्यांनी 2-3 दिवस त्यांचं काहीतरी हलवाहलवी चाललेली ते स्लश सगळं सुकवायचं चाललं का काहीतरी चाललेलं आहे. त्याच्यामुळे वास पण आम्हाला भरपूर येत होता आणि सडनली रात्री आम्ही जस्ट 11 वाजता बाहेर फिरत होतो पण तिकडे आग लागलेली होती. या संदर्भात काही प्रदूषण नियंत्रण मंडळाला आपण तक्रारी केल्या? हो, MPCBला पण ॲप्लिकेशन आहे, पोलीस स्टेशनला पण आहे, ग्रामपंचायतला पण आहे. फायर ब्रिगेडच्या गाड्या किती होत्या काल? फायर ब्रिगेडची गाड्या 2 होत्या. काय मागणी आहे आपल्या? मागणी आम्ही बरेच दिवसातून करतो. इथं व्हायलाच नाही पाहिजे. एक तर डम्पिंग ग्राउंड व्हायला नाही पाहिजे. तुम्ही वेअर हाऊस वगैरे करा पण असला कचरा वगैरे इकडे नको. ब्युरो रिपोर्ट SBN मराठी, पालघर.